मनात असणारी एखादी कठीण इच्छा असेल किंवा सतत अपूर्ण राहणारी इच्छा असेल, काही केला ती इच्छा पूर्ण होत नसेल, तर अशी कितीही कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय किंवा एक सेवा सांगणार आहे। सेवा उपाय नाही म्हणू शकत आपण त्याला, मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्याच काही गोष्टी सांगणार आहे। या योग्य पद्धतीने जर तुम्ही महाराजांना नवस केला किंवा या योग्य पद्धतीने जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर संकल्प केला, तर तुमची कितीही कठीण असणारी, कितीही मोठी असणारी किंवा सतत अपूर्ण राहणारी कुठलीही इच्छा पूर्ण होईल। बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्वामी सेवा। स्वामी सेवा ही नशिबात असणं खूप महत्त्वाचं असतं। ज्याचे भाग्य खूप मोठे असतात त्याच्या नशिबात ही सेवा असते। बऱ्याच वेळा बघा, आपल्या अवतीभोवती लोक असतात, त्यांना आपण खूप प्रयत्न करतो सेवेत आणण्याचा, तू सेवा कर, तुझं चांगलं होईल, तू सेवा कर, तुझं हे होईल, पण ती लोक नाही आहेत, कारण त्यांच्या भाग्यात ती सेवा नसते। पण बऱ्याच वेळा आपण स्मरण करतो, एखादं पारायण करतो, काहीतरी असं म्हणजे स्वामीचा तारक मंत्र तरी ऐकत असतो आणि एखादा शेजारी सहज असेल तर तो सहज म्हणतो, मी पण ही सेवा करू का, मला पण सेवा करायची, मला पण सांग ही सेवा कशी करायची, कारण त्याच्या भाग्यात ती सेवा असते। बघा, भाग्यात आपल्या नशिबात स्वामी सेवा असणे खूप महत्त्वाचे असते। जर तुमच्या नशिबात ही सेवा असेल तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती आवर्जून येते। दुसरी गोष्ट, कुणीतरी सांगितले म्हणून सेवा करणं आणि मनापासून सेवा करणं यात खूप फरक आहे। लालचीपोटी सेवा केली, घराचं म्हणजे घर घ्यायचं आहे किंवा काहीतरी सोनं घ्यायचंय, पैसा हवाय म्हणून स्वामींचे व्रत करते, म्हणून स्वामींची सेवा करते, तर ती सेवा कधीच सफल ठरणार नाही। मनापासून सेवा करा, मनापासून स्वामींना साकडं घाला, मनापासून स्वामींची भक्ती करा, तुम्हाला कधीच काही मागण्याची वेळ येणार नाही। स्वामी तुम्हाला कधीच काही कमी पडून देणार नाही। याचा अनुभव, पुरेपूर अनुभव मी घेतलेला आहे। मी तुम्हाला असंख्य वेळा माझे अनुभव सांगितलेले आहेत, खूप वेळा। अगदी तोंडात किंवा मनात एखादी इच्छा असते ती सुद्धा स्वामी पटकन पूर्ण करतात, कारण भक्ती खूप महत्त्वाची असते। ठीक आहे, आता या काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या। आता महाराजांकडून एखादी इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल किंवा आपल्या आयुष्यात एखादा अडलेलं का मार्गी लावायचं असेल तर त्यासाठी नवस कसा करायचा। बघा, नवस करणं ही खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे। बऱ्याच वेळा आपण मठात जातो, स्वामींच्या सेवेत म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती, फोटो असेल तर तिथे आपण बसतो, देवघराच्या समोर बसतो आणि तिथे बसून आपण काय नवस करतो, महाराज माझी ही इच्छा पूर्ण करा, ज्या दिवशी माझी इच्छा पूर्ण होईल मी तुमच्या मठात येईल, नमस्कार करेल, मी येताना 21 पुरणपोळ्या घेऊन येईल। बऱ्याच वेळा आपण महाराजांना सांगतो, मी अर्धा किलो पेढे वाहीन, मी 1 डझन केळी आणीन, मी काहीतरी म्हणजे तुमच्यासाठी गोड बनवून आणेल। बघा, श्री स्वामी समर्थ महाराज जे ब्रह्मांडाचे, विश्वाचे मालक आहेत, त्यांना खरंच तुमच्या पोळ्यांची, तुमच्या पेढ्यांची, तुमच्या केळ्यांची गरज आहे, जे त्यांनी निर्माण केलेलं आहे किंवा जे त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे, तर हे सगळं त्यांना तुमच्याकडून अपेक्षित आहे? अजिबात नाही। श्री स्वामी समर्थ महाराज हे अशा गोष्टींचे कधीच भुकेलेले नाहीत। श्री स्वामी समर्थ महाराज हे सेवेचे भुकेलेले आहेत। तुम्ही अक्कलकोट ग्रंथ वाचला किंवा अक्कलकोटमध्ये सगळे स्तोत्र वाचले तर त्यामध्ये असंख्य गाथा दिलेल्या आहेत। त्यातील एक छोटीशी गाथा तुम्हाला सांगते। जेव्हा महाराज अक्कलकोटमध्ये होते तेव्हा त्यांना भेटण्यासाठी असंख्य भक्त यायचे, लांबून लांबून लोक आणायचे आणि जेव्हा भक्त भेटायला यायचे तेव्हा महाराजांना भेटायला यायचे तेव्हा ते महाराजांसाठी अनेक गिफ्ट आणायचे, वस्तू आणायचे, सोनं आणायचे, पैसे किंवा बऱ्याच वेळा ते खाण्याचे वेगवेगळे पदार्थ आणायचे, हाताने बनवून आणायचे, कधी विकत आणायचे, फळं आणायचे, भरपूर गोष्टी आणायचे। पण तुम्हाला माहिती आहे, महाराजांनी कधीच कुणाच्याच कुठल्या वस्तूला स्पर्श केला नाही। महाराजांनी कुठलीच गोष्ट कधीच ग्रहण केली नाही। श्री स्वामी समर्थ महाराज ते बघून हसायचे, ते तृप्त व्हायचे, पण ते सगळं महाराज बाहेर ठेवायला सांगायचे। बाहेर सगळा ढीक मांडला असायचा, सुंदराबाई आणि येणाऱ्या भक्तांना ते वाटलं जायचं, पण महाराज हे कधीच खात नसायचे। जेव्हा भक्त महाराजांच्या म्हणजे अक्कलकोटमध्ये महाराजांच्या दरबारात जेव्हा प्रश्न घेऊन यायचे, अडचणी घेऊन यायचे, तेव्हा महाराज त्यांना सेवा करायला सांगायचे, महाराज त्यांना सेवा द्यायचे। म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांना सर्वात प्रिय असणारी कुठली गोष्ट असेल तर ती आहे सेवा। बघा, जेव्हा आपण महाराजांना नवस करतो,
तर नवस हा शक्यतो गुरुवारी करावा, कारण जो दिवस आपल्या गुरूंचा असतो त्या दिवशी केलेला नवस हा लवकर सफळ ठरतो. गुरुवारच्या दिवशी दिवसभरात कधीही महाराजांची मूर्ती फोटो असेल तिथे बसा, तर महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तिथे बसा. जवळ कुठे जर मठ असेल तर तुम्ही तिथे गेलात तरीही चालेल. बसण्यासाठी एक आसन घ्यायचं, छान देवघरामध्ये एक दिवा लावायचा, काहीतरी गोड, साखर, पाणी असं महाराजांच्या समोर ठेवून द्यायचं. ठीक आहे. यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हातात एक फूल घ्यायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे. नारळावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, थोड्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि एक खडी साखरेचा खडा घ्यायचा आहे. आपल्या हातामध्ये नारळ, हळदी कुंकू, फूल, अक्षदा आणि खडी साखरेचा खडा हे सगळं उजव्या हातात तुम्हाला घ्यायचं आहे. त्या नारळामध्ये तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे. आता इच्छा विवाह संदर्भात असेल, मुलांचं असेल, स्वतःचं असेल, नोकरी असेल, प्रमोशन असेल, पैसा, जे काही असेल ती इच्छा त्या नारळात तुम्हाला व्यक्त करायची आहे. नारळात आपली इच्छा व्यक्त केल्यानंतर 5 मिनिटं तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. 5 मिनिटं तरी हा जप करून झाला की त्याच्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांना आपली इच्छा सांगायची आहे. आता मी असे म्हणणार, समजा मी विवाहासाठी हे करत आहे, तर म्हणणार श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या आयुष्यात माझी अडलेली ही इच्छा आहे की माझा विवाह जुळावा. मुलांचा असेल तर तुम्ही म्हणू शकतात की माझ्या मुलांचा विवाह जुळावा. महाराज, आज मी नवस घेते. आज तुमच्या समोर मी नवस घेत आहे की या 1 महिन्यात किंवा या 3 महिन्यांमध्ये जर माझ्या मुलांचा विवाह पार पडला, तुमच्या कृपेने माझ्या मुलांचा विवाह जुळून आला, तर या 3 महिन्यांमध्ये मी तुमची 108 सारामृत पारायण करेन. मी दररोज तुमची न चुकता नित्य सेवा करेन. मी दररोज तुमचे तारक मंत्र 51 वेळा म्हणेन. किंवा श्री स्वामी समर्थ महाराज, मी तुमचं स्वामी स्तवन जे आहे हे नित्य नियमाने मी 3 महिने कंटिन्यू म्हणेन. मी आयुष्यभर तुमची सेवा करेल, मी आयुष्यभर तुमचे चरण धरेल. फक्त माझी ही एवढी इच्छा पूर्ण करा. तुम्हाला जो संकल्प म्हणजे तुम्हाला जो नवस घ्यायचा आहे तो सेवेचा घ्यायचा आहे. तुम्ही गुरुचरित्र पारायणाचं म्हणू शकता, तुम्ही सारामृत पारायण म्हणू शकता, तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता, तारक तीर्थ म्हणू शकता, तुम्ही 11 गुरुवाराचा संकल्प करू शकता, तुम्ही स्वामी महाराजांचं जे पुरुष सुक्तम आहे त्याचा नवस तुम्ही घेऊ शकतात, किंवा मग तुम्ही जे स्वामी स्तवन आहे त्याचा तुम्ही नवस घेऊ शकता. तुम्हाला जो नवस घ्यायचा आहे तो नवस तुम्हाला सेवेचा घ्यायचा आहे. महाराज, मी 3 महिने कंटिन्यू ही सेवा करेल. 3 महिन्यात मला प्रचिती द्या, 3 महिन्यात मला अनुभूती द्या, 3 महिन्यात माझी ही इच्छा पूर्ण करा असं म्हणायचं आहे. आणि त्यानंतर हा नारळ, खडी साखर, फूल जे आहे ते महाराजांच्या चरणांना अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. आणि त्याच दिवसापासून जो संकल्प म्हणजे जो नवस तुम्ही घेतलेला आहे ज्या सेवेचा, तर त्या दिवसापासून ती सेवा सुरू करायची आहे. 2 महिने म्हटलात, 1 महिने म्हटलात, 3 महिने म्हटलात, जेवढे दिवस तुम्ही म्हटलात तेवढे दिवस तुम्हाला ती सेवा पूर्ण करायची आहे. लक्षात ठेवा, हा नारळ जो आपण महाराजांच्या समोर ठेवला, आजूबाजूला कुठे स्वामींचं मठ केंद्र असेल तर त्याच दिवशी किंवा जेव्हा तुमचं जाणं होईल 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या, 5व्या दिवशी, तर तेव्हा हा नारळ, खडीसाखर, फूल सगळं घेऊन महाराजांच्या मठात जायचं आणि हा आपला नवसाचा नारळ महाराजांच्या मठात तिथे अर्पण करून यायचा. खूप 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 महत्त्वाचं आहे हे. बऱ्याच वेळा आपल्याकडनं हेच चुकतं. आपण चुकीचे नवस घेतो, चुकीचे संकल्प करतो आणि मग त्यामुळे त्या चुकीचे आपल्याला दोषही लागतात आणि मग कितीही सेवा केली काहीच घडत नाही, काहीच अनुभव येत नाही, काही फरक होत नाही. जर या पद्धतीने आत्ता तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने नवस केला तर तुम्हाला खात्रीने सांगते कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल. काही मागण्याची वेळही येणार नाही. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यावरती कायम प्रसन्न राहतील.